सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्य या व्याख्यानमालेतील 8व्या सत्रात मी आपले स्वागत करतो. आज आपण एक महत्वाचा विषय चर्चेत घेतो आहोत. अंजायना सदृश असलेले काही विकार. म्हणजे असे जे विकार असतात की जे अंजायना सारखे वाटतात पण ऍक्च्युली अंजायना नसतात. अशा विकारांबद्दल आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर, पुण्यातील हृदयरोग तज्ज्ञ. माझा मोबाईल नंबर 9822061383 हा व्हॉट्सॲपवर पण आहे. माझ्याबद्दल इतर माहिती आपण इथे या स्लाइडमध्ये सर्व दिलेली आहे. गेल्या सत्रामध्ये आपण पाहिलंय की अंजायना म्हणजे हे जे लक्षण आहे त्यात छाती आवळल्यासारखी वाटणे किंवा छातीत दुखणे असं दिसून येतं. आणि अनेक रुग्णांमध्ये अशा लक्षणांचा अर्थ हा होतो की त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या कोरोनरी धमन्या आहेत त्यामध्ये अडथळा आलेला असण्याची शक्यता आहे. इथे दाखवलंय या कोरोनरी धमनीमध्ये ॲथेरोस्क्लेरोसिसचे चरबीचे बसलेले दाखवलेले आहेत. रक्त पुढे नीट सरकत नाही आणि त्याच्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी पडून छातीत दुखायला लागतं. पण अंजायनाची नक्कल करणारे जे विकार आहेत त्याच्यामुळे मनात संभ्रम निर्माण होतो की हे अंजायनाचं हृदयाचं दुखणं आहे का दुसऱ्या काही कारणामुळे छातीत दुखतंय. याबद्दल आज आपण महत्वाची चर्चा करूया. आपल्याला माहिती आहे की हृदय हे छातीच्या पिंजऱ्यामध्ये, ज्याला रिबकेज सुद्धा म्हणतात, हे असतं. इथे लाल रंगात दाखवलं आहे. बाजूला बाजूला दोन फुफ्फुसही आहेत. आणि हे जे हा जो छातीचा पिंजरा आहे किंवा रिबकेज, यांच्यामध्ये अनेक फासळ्या असतात दोन्ही बाजूला. आणि या फासळ्यांच्या मध्ये इंटरकॉस्टल मसल्स म्हणून एक असे पट्टीसारखे दिसणारे मसल्स, स्नायू या फासळ्यांमध्ये असतात, ही दोन्ही बाजूला. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की ह्या इंटरकॉस्टल मसल्समध्ये जर दुखापत झाली तर ते छातीचं दुखणं अंजायनासारखं वाटू शकतं आपल्याला. या व्यतिरिक्त छातीवर पेक्टोरल नावाचे मसल्स असतात, डावीकडे उजवीकडे, जे बॉडी बिल्डर्स असतात. त्यांचे हे पेक्टोरल मसल एकदम तगडे झालेले असतात आणि ते बऱ्याच वेळेला ते जे पोझेस घेतात त्याच्यात हे पेक्टोरल असे फुगून दिसलेले असतात. तर हे मागाशी पाहिलेले इंटरकॉस्टल मसल्स आणि हे आत्ता दाखवतोय ते पेक्टोरल मसल्स, याच्यामध्ये काय प्रकारचा त्रास असू शकतो? अतिश्रमामुळे किंवा छातीच्या भिंतीच्या स्नायूंना दुखापत झाल्यामुळे स्नायूंचे दुखणे निर्माण होऊ शकते. ही वेदना हालचाली झाल्यास वाढते, म्हणजे वळणे, उचलणे. म्हणजे समजा या माणसाला दाखवलं इथे, हे जे छातीत इथे लाल भाग जो दाखवला इथे, त्याला छातीत जर दुखतंय तर हा जो भाग आहे हा या माणसाचा उजवा भाग आहे. तर मी हा माझा उजवा भाग आहे, समजा मला इथे छातीत दुखतंय, तर हा जर हलवला, याच्या आजूबाजूचे स्नायू जर हलवले किंवा हा स्नायू हलवण्याचा प्रयत्न केला तर ते दुखणं वाढतं. दुसरी महत्वाची गोष्ट की ह्याच्यावर हाताने जर प्रेशर दिलं, दाबलं, तर हे दुखणं वाढतं. ह्या दोन लक्षणांनी हे स्नायूचं दुखणं आहे असं आपल्याला ओळखायला येऊ शकतं. दुसरी महत्वाची, आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की अंजायनाचा हा जो त्रास आहे तो साधारणपणे छातीच्या मध्यभागी येतो. स्नायूचं दुखणं कधी कधी डावीकडे उजवीकडे येऊ शकतं. अंजायना सुद्धा कधी कधी डावीकडे उजवीकडे सुद्धा येऊ शकतो. पण अंजायनाचा जो त्रास आहे तो जास्तीत जास्त लोकांमध्ये हळूहळू वाढून, थोडा वेळ स्थिर राहून, नंतर हळूहळू कमी होतो. हे अंजायनाचं दुखणं 2 ते 5 मिनिटं हे राहू शकतं. पण स्नायूचं जे दुखणं आहे ते किती वेळ राहील याची काही शाश्वती नाही. म्हणजे अगदी
एका टोकाचं उदाहरण घ्यायचं तर असं चुटकीसारखं येऊन जाऊ शकतं. क्षणभंगूर दुखणं. हे अंजायना असण्याची शक्यता अगदी कमी. आणि समजा जर इंटरकॉस्टल मसल्स किंवा पेक्टोरल मसल्स यांना जास्ती दुखापत झाली असेल, उदाहरणार्थ एखाद्या हाताने खूप जड बॅग जर उचलायला गेलं, अत्यंत जास्ती किलो त्याच्यात भरलेलं सामान आहे, तर हे मसल्स, हे स्नायू दुखावू शकतात आणि मग हे दुखणं 2 ते 5 मिनिटच नाही, जास्ती काळ सुद्धा दुखू शकतं. मग त्याच्यावर वेगवेगळे उपचार करावे लागतात. तेव्हा ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या, की स्नायूचं दुखणं तिथे दाबल्यावर वाढतं आणि हालचाल त्या भागाची केली, तर हे दुखणं निश्चित वाढतं. यावरनं हे स्नायूचं दुखणं आहे, अंजायना नाही, असं समजायला साधारणपणे हरकत नाही. तरी शंका वाटली तर डॉक्टरकडे जरूर जावं. कमीत कमी ईसीजी तरी काढून घ्यावा. याबद्दल ईसीजी बद्दल एक आता सांगून ठेवतो. कित्येक लोकांमध्ये समजा अंजायनाचं दुखणं असलं तर ईसीजी नॉर्मल सुद्धा येऊ शकतो. हार्ट अटॅक मध्ये सुद्धा पहिला ईसीजी कित्येक वेळा नॉर्मल येऊ शकतो आणि 8 तासांनी 24 तासांनी त्याच्यात दोष दिसून येऊ शकतो. हे लक्षात ठेवणं हे महत्वाचं. आता बघूया की फासळ्यांमधल्या हाडा हाडं जी आहेत, ज्याला रिब केज मधलं हे बरगड्या ज्या आहेत, हे निळ्या रंगात दाखवल्या आहेत आणि पिवळ्या रंगात दाखवलेलं कार्टिलेज म्हणजे उपास्थी असं मराठीत त्याला म्हणतात. या प्रत्येक जी आपली वरपासून खालपर्यंत जी रिब केज आहे, छातीच्या फासळ्या आहेत, त्यांच्यामध्ये अशी जंक्शन असतात, सांधे असतात. फासळी हाडाची जी असते आणि कार्टिलेज म्हणजे जे उपास्थी असते. या ठिकाणी सुद्धा दुखणं बऱ्याच वेळेला दिसून येतं. समजा छातीवर मार लागला, कोणी तुम्हाला मारामारीत बुक्का मारला गेला, या ठिकाणी दुखणं येऊ शकतं. याला कॉस्टोकॉन्ड्रायटिस असं पण म्हणतात. कॉस्टोकॉन्ड्रायटिस म्हणजे कार्टिलेज आणि बरगडी जिथे जोडलेले असतात तिथे सूज येणे आणि त्याच्यामुळे तिथे दुखणे. हे सुद्धा दुखणं त्या ठिकाणी दाबलं तर वाढतं आणि जर हालचाल केली त्या भागाची तरीही वाढतं. तेव्हा ही 2 महत्वाची कारणं आहेत की हृदय आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या आत असतं आणि छातीचा पिंजरा, त्याचं कार्टिलेज, रिब्स आणि त्याच्यावरचे मधले आणि त्याच्यावरचे स्नायू याच्यात दुखणं असलं तर ते कधी कधी अंजायनासारखं दिसू शकतं. त्याचं प्रॉपर चेकिंग करावं लागतं. धन्यवाद. आज आपण ह्या विषयाबद्दल बोललो. मी अ, हे रेकॉर्डिंग दिवाळी दरम्यानच करतोय. आज लक्ष्मीपूजन आहे. आपल्या सर्वांना माझ्या भरपूर शुभेच्छा. आपलं आयुष्य भरभराटीचं जावं आणि आपल्याला सगळी सुख शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा एकदा मी आपल्याला धन्यवाद देतो. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं असेल तर ठीकच आहे, नाहीतर जरूर सबस्क्राईब करा आणि थम्स अप द्या, म्हणजे मला आपल्याला हृदयासंबंधी वेगवेगळी माहिती द्यायला प्रोत्साहन मिळेल. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.